आता ही लाईट बेंडच का होते? व्हॉट इज रिफ्लेक्शन? व्हॉट आर लॉज ऑफ रिफ्लेक्शन? व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? विद्यार्थी मित्रो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी फॉर आवर नेक्स्ट चॅप्टर. आणि आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, आपण खूप सारे चॅप्टर कव्हर केलेत. आता नंतर आपला एक हा नेक्स्ट चॅप्टर आहे कोणता? रिफ्लेक्शन ऑफ लाईट नावाचा. ठीक आहे, यामध्ये आपल्याला खूप काही लाईट विषयी बोलायचं आहे. खूप काही लाईटचा मीडियम किंवा जे काही आपल्याला जे दर्शवतं किंवा नेचरमध्ये जे काही आपल्याला दर्शवून येतं ते सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे, मग या चॅप्टरमध्ये आपल्याला जसं की माहितीच आहे, आपलं पहिलं लेक्चर हे इंट्रोडक्शन लेक्चर असतं. ठीक आहे, मग त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं, नेमकं ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं हे जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला शिकायचं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, दुसरी गोष्ट लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तिसरी गोष्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणतात, आणि चौथी गोष्ट डिस्पर्जन ऑफ लाईट काय असतं. ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचं आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, मग त्यासाठी लागणारं बेसिक हे आपण पहिल्यांदा कव्हर करत असतो. म्हणजे पहिलं लेक्चर हे आपलं बेसिकचं लेक्चर असतं, आपलं इंट्रोडक्शनचं लेक्चर असतं, आणि त्यामुळे आपण ह्या लेक्चरमध्ये बेसिक हे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, मग पहिलं बेसिक मध्ये आपल्याला काय काय पाहायचं बघा. पहिली गोष्ट डेन्सर म्हणजे काय, दुसरी गोष्ट रेरर कशाला म्हणतात, तिसरी गोष्ट मीडियम म्हणजे नेमकं काय, चौथी गोष्ट लाईट म्हणजे काय, आणि पाचवी गोष्ट व्हॅक्यूम त्यांनी कशाला म्हणलाय किंवा व्हॅक्यूम म्हणजे काय. आणि आपल्याला दोन क्वेश्चन हे ऍड्रेस करायचे आहेत. कोणकोणते? एक, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि सेकंड, व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे आपल्याला प्री रिक्विजिट आहे, ह्या चॅप्टरनुसार त्याची गरज आहे, आणि म्हणून आपण ह्या चॅप्टरमध्ये हे जाणून घेणं, हे बेसिक जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, जेव्हा एक एक करून आपल्याला गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या तेव्हा आपण पहिली गोष्ट हे डेन्सर म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता डेन्सर म्हणजे काय, मराठीमध्ये साध सुद्धा त्याचा मिनिंग होतो जाड असा. ठीक आहे, डेन्सर मध्ये ज्या व्यक्ती जाडजूड आहे त्याला आपण डेन्सर व्यक्ती किंवा डेन्सर मीडियम असं देखील म्हणू शकतो. ठीक आहे, ज्या गोष्टीमध्ये काहीतरी ऑक्युपाय आहे अशी गोष्ट ज्यामध्ये लाईट ट्रॅव्हल्स स्लोवर. आता आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकतो, लाईट विषयी खूप काही शिकतो, म्हणून आपण आपल्या केसमध्ये त्याचा मिनिंग नेमका काय होतो तो समजून घेतला. ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये काहीतरी ऑक्युपाय आहे त्या गोष्टीला आपण डेन्सर म्हणतो, आणि ज्या गोष्टीमध्ये लाईट ही ट्रॅव्हल्स स्लो करते, लाईट ही स्लोली ट्रॅव्हल करते. ठीक आहे, म्हणजेच काय, मोर डेन्स लाईट स्लो डाऊन बेंड टुवर्ड्स नॉर्मल, असं आपल्याला एक छोटीशी लाईन भेटून गेली. ठीक आहे, ही लाईन महत्वाची आहे, ही लाईन लक्षात ठेवा. ठीक, दुसरी गोष्ट होती रेरर. आता त्याचा सेम मिनिंग मराठीमध्ये हलकं असं होतं. ठीक आहे, ज्या गोष्टीमध्ये ऑक्युपन्सी कमी आहे, कोणत्याही गोष्टीची ऑक्युपन्सी कमी आहे त्या गोष्टीला आपण रेरर असं म्हणतो. ठीक आहे, ज्यामध्ये लाईट ट्रॅव्हल्स फास्टर. ठीक आहे, अशा गोष्टीला आपण रेरर मीडियम किंवा रेरर असं म्हणतो. ठीक आहे, रेरर तेव्हा लाईट काय होते, स्पीडअप होते त्या मीडियम मध्ये, आणि ती बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल होते. अशी आपल्याला आणखी एक छोटीशी लाईन सापडली, आणि ह्या लाईन ह्या दोन खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, यांना नोट डाऊन करत चला. तिसरी गोष्ट मीडियम म्हणजे काय, इट्स द पाथ फॉर लाईट. आपल्या केसमध्ये हा पाथ आहे कोणासाठी, लाईटसाठी, लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी आपण त्याला मीडियम असं म्हणतो. मग तो ग्लास असेल, मग तो एअर असेल, मग तो काही असेल. ठीक आहे, चौथी गोष्ट, आता लाईटच म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, लाईट काय, फॉर्म ऑफ एनर्जी विच मेक्स थिंग्स विजिबल अँड ट्रॅव्हल्स इन फॉर्म ऑफ रेज ऑर वेव्स. ती अशी काही एनर्जी आहे ती वस्तूंना विजिबल करण्याचं काम करते आणि स्वतः रेज किंवा वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते. ठीक आहे, शेवटची पाचवी गोष्ट व्हॅक्यूम म्हणजे काय. व्हॅक्यूम म्हणजे स्पेस वेअर देर इज नथिंग, नो एअर नो मॅटर. आता व्हॅक्यूम म्हणजे असा स्पेस जिथे काहीच नाहीये, जिथे एअर नाही, मॅटर नाही, जिथे काही नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण लाईटची स्पीड व्हॅक्यूम मध्ये मोजतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ह्या बेसिक गोष्टी कळल्या. आपण आता एक प्रश्न ते नेमके पडले होते त्यांचा मिनिंग काय. मग आपला पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज रिफ्रॅक्शन. बेसिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, व्हॉट इज रिफ्रॅक्शन, बेंडिंग ऑफ लाईट व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर, त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे लाईट जेव्हा जेव्हा बेंड होते, जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होताना त्याला आपण बेंडिंग ऑफ लाईट किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. ठीक आहे, व्हाय डज लाईट बेंड. आता ही लाईट बेंडच का होते हेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्शन का होतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. इन एअर लाईट ट्रॅव्हल्स फास्टर, हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे हे काय, रेअरर मीडियम झालं. ठीक आहे, इन सॉलिड लाईक ग्लास अँड वॉटर लाईट ट्रॅव्हल्स स्लोवर, म्हणजे हे काय झालं, डेन्सर मीडियम, तिथे लाईट कशी होते, स्लो ट्रॅव्हल होते. आणि सो लाईट बेंड्स बिकॉज द स्पीड ऑफ लाईट चेंजेस इन डिफरंट मीडियम. जेव्हा जेव्हा ही स्पीड ऑफ लाईट चेंज झाली डिफरंट मीडियम मध्ये, त्या गोष्टीमुळे ह्या चेंज ऑफ स्पीड होण्यामुळे ही लाईट बेंड होत असते.
असं आपलं साधं सिंपल म्हणणं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आला, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. आता हे प्रिरिक्विजिट होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं होतं. आता काय होतं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय, तर यांनी सांगितलं की बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट व्हेन हिट्स द सरफेस, त्यालाच आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. म्हणजे आपण काय केलं बघा, एखादा आपण मिरर घेतला, त्या मिरर मध्ये जर आपण एक इन्सिडेंट रे सोडली आणि ती कशी होते, मग मिरर वरतीच ती रे काय होते, बाउन्स बॅक होते, म्हणजे मिररवर जाते आणि तिथूनच ती वापस प्रकाशित होते, हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. जर एखादा सॉलिड ऑब्जेक्ट असेल, जर एखादा काळा ऑब्जेक्ट असेल, तर तिथे लाईट गेल्यानंतर ती बाउन्स बॅक होते का, नाही. त्यामुळे तिथे विजिबिलिटी दिसते का, नाही. त्यामुळे आपण काय घेतला, मिरर घेतला, त्याच्यामध्ये इन्सिडेंट रे सोडली, जी ती रे दुसऱ्या ठिकाणी बाउन्स बॅक झाली, त्यालाच आपण रिफ्लेक्ट रे म्हणलं. आणि त्याच्यामध्ये जे अँगल्स होते, ज्या इन्सिडेंट रेच्या अँगलला आपण अँगल आय म्हणलं, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि आर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता, किंवा रिफ्लेक्टेड रेच्या अँगलला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणलं. त्यालाच आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट व्हेन हिट्स द सरफेस. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आला, व्हॉट आर लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. आता हे रिफ्लेक्शनचे लॉ नेमके काय, त्या कशामुळे हे रिफ्लेक्शन झालं, किंवा कशाला आपण रिफ्लेक्शन म्हणतो, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं. ठीक आहे. मग हे लॉज, काहीतरी लॉज बनवले असतील, काहीतरी रूल्स बनवले असतील, त्यामुळेच आपल्याला नेमकं कळलं असेल की रिफ्लेक्शन कशाला म्हणायचं, किंवा रिफ्लेक्शन म्हणजे नेमकं तेच आहे, हे आपल्याला समजता आलं. ठीक आहे. मग त्याचे दोन लॉ होते, कोणता, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे जेव्हा केव्हा अँगल ऑफ आय हा अँगल ऑफ आरच्या बरोबर असतो. म्हणजे जिथे हा अँगल आय, समजा अँगल आय जर 30 डिग्री असेल, तर अँगल आर सुद्धा 30 डिग्रीचाच असणार, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अँगल आय जेवढा असेल तेवढाच अँगल आर असणार. हा झाला फर्स्ट लॉ. ठीक आहे. सेकंड लॉ काय, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल टू द सरफेस ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल लाय इन द सेम प्लेन. म्हणजे काय, हा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे, हे सर्व एका प्लेन मध्ये लाय करतील. ठीक आहे. असं त्याचं म्हणणं आहे. बघा, आपण मिरर घेतला, असा मिरर घेतला, आपण इन्सिडेंट रे टाकली, तीच रे इकडे रिफ्लेक्टेड झाली, आणि जो मध्ये काही जो नॉर्मल होता ते काय सेम प्लेन मध्ये आहेत. म्हणजे काय, एक तर एक्स ऍक्सिसला, एक तर वाय, किंवा एक तर झेड, अशा प्रकारे हे सेम प्लेनला असणार आहेत. हा झाला त्यांचा सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अशा प्रकारे आपल्याला कळालं की बेसिक इंट्रोडक्शन लेक्चर काय म्हणत होतं. ठीक आहे. बघा, हे चॅप्टर समजून घेण्या अगोदर इथं खूप सारे काय इमॅजिनेशन पॉवर लागणार आहे. ठीक आहे. लाईटचं जे जे माहिती आहे ते समजून घ्या. ह्याच्यानंतर जो येणारा चॅप्टर आहे तो लेन्स नावाचा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर हे चॅप्टर समजून घेण्यासाठी हा चॅप्टर समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे असं समजा की हा बेसिक चॅप्टर आहे, तर लेन्स हा मोठा चॅप्टर त्याला समजून घेण्यासाठी आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याला हे बेसिक इंट्रोडक्शन कळालं. ठीक आहे. अशा प्रकारे हे पहिलं लेक्चर इथं संपते. हे लेक्चर काय वाटलं, कसं वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.